जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो. तर आता ही लक्ष्मण हाकेचं म्हणणं काय लागलंय की विजयसिंह पंडित असतील किंवा सोळंके साहेब असतील ही मराठा समाजाला पाठिंबा द्यायला लागल्यात. आणि कारण की हे राजकीय ह्यांना पाठिंबा आहे आणि फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं जातंय. अरे नासक्या तुला आणि की विचार बरं आम्ही सांगतोय की आमचं फक्त आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आम्ही त्यांना टार्गेट करतोय. माणूस म्हणून आम्ही त्यांना टार्गेट करत नाही. कारण की त्यांनी जातीवाद निर्माण केलाय, जाती तेढ निर्माण करून दिली आमच्या हक्काचं आरक्षण मिळण्यासाठी. आता ही जरी राजकारण जरी असले सोळंके साहेब असतील किंवा ही पंडित साहेब असतील तरी आधी ती मराठ्याची आहेत ही तू ध्यानात ठेव. मादरचोद तू जर नखरं केलं ना तर तू म्हणतो ना तुझे पुतळे जाळे मला स्वतःला जाळा. तू ये, मी आज इथं येरमाळ्यात आलेली आहे. तू इथं येरमाळ्याच्या भर चौकात येडेश्वरी समोर जर नाही तुला जाळून टाकलं तर मी बी खंदानिक नावाची मराठ्याची वाघीण नाही. तुझ्या गांडीत दम असेल ना तर ये तू इथं. जर आमच्या मराठा समाजासाठी तू वाटोळं करायला निघाला असेल ना तर त्यासाठी मी पण माझा जीव द्यायला तयार आहे. तू फक्त एका महिलेसोबत तू तुझी लायकी दाखवून देते आणि तू एका महिलेला टक्कर देऊन दाखव. मग तुला सांगते कसं आहे काय नाही ती. अरे किती जरी केलं तर शेवट मराठा तो मराठाच. मरण जरी आलं तरी मागं न आटणारा हा मराठा आहे. त्याच्यामुळं तू तसल्या पोकळ धमक्या आणि पोकळ भाषणं करू नको. फडणवीसला आम्ही टार्गेट करूच कारण की त्यानं आमचं इतक्या दिवस आरक्षण दिलं नाही. आणि आता संघर्ष उद्या मनोज जरांगे पाटलांच्या केसाला धक्का म्हणजे ह्या देवेंद्र फडणवीसच्या जीवाला धक्का. तर ही धमकी नाही तर इशारा आहे. जाऊन सांग तुझ्या फडणवीसला कुत्र्या नासक्या जर आता विचार करून बोल. जरी आमच्या ह्या मराठा राजकारणी लोकांनी आम्हाला जरी पाठिंबा दिला तर ती मराठ्याचे आहेत आणि मराठा हा समाज एकत्र कधी येईल आणि कधी ह्या राजकारणाची वाट लावेल हे सांगता येणार नाही. कारण की हे आमचे अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्या दोघाला हाताखाली घेऊन ह्या फडणवीसनं हा मराठा समाजाचा खेळ चालू केलाय. तो खेळ पण आम्ही लवकरच बंद करू. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा कोटी कोटी मराठा.